ते नवनाथ बन यांनी ही घणाघाती टीका केलेली आहे। एकंदरीतच या सगळ्या संदर्भात काय नेमकं राजकीय वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, खरं तर आज या घडामोडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि अशा वेळी काही राजकीय धमाका होतोय का अशा खरं तर बातम्यांचा लोक विचार करत आहेत। मात्र काय एकंदरीतच या संदर्भात सध्या त्या ठिकाणी चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे, राज ठाकरे आता पुन्हा एकत्र दिसतात आणि त्यातलं आता हे पुढचं सत्र आहे। अनुपमा, किती वेळा भेटलं यापेक्षा कोणत्या कारणाने भेटत आहेत हे अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज मनसेचा हा दीपोत्सव आहे। पहिल्यांदाच एका मनसेच्या म्हणजे एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावत आहेत, कारण यापूर्वी दोघांची भेट हे विविध मुद्द्यांच्या द्वारे झाली होती, परंतु राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं जे आहे ते कधी घडलं नव्हतं। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, कौटुंबिक कारणास्तव एकत्र आले होते, परवा निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी ते एकत्र आले होते, परंतु एकमेकांच्या राजकीय कार्यक्रमाला जाणं हे मात्र आतापर्यंत टाळलं गेलं होतं। परंतु आज उद्धव ठाकरे यांना रितसर निमंत्रण दिलं गेलेलं आहे आणि प्रमुख उद्घाटक हे उद्धव ठाकरे आहेत। त्या देखील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचं जे दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होतं आणि यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होते। त्यावेळी राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत आणि मुळात म्हणजे त्याच्या अगोदर एक अर्धा तास शिवतीर्थवर उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत। तिथला कौटुंबिक ही भेट असणार आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर इथूनच ते चालत जे इथं मुख्य ठिकाणी शिवाजी पार्कचं मीनाताईंचा पुतळा आहे त्या ठिकाणी चालत जाणार आहेत। त्यामुळे दोन्ही भावांच्या मध्ये ज्या वाढत्या गाठीबिटी आहेत त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं मनोमिलन आहे, शिवसैनिक मनसैनिक एकत्र येण्याचं जे मनोमिलन आहे किंवा या माध्यमातून राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीनं जी विण घट्टपणे बांधणं गरजेचं आहे ते बांधण्याचं काम सध्या दोन्ही ठाकरे बंधू यांच्या माध्यमातून विविध कारणास्तव च्या भेटीद्वारे केलं जात आहे। अगदी कृष्णात, खरं तर राजकीय पक्षांच्या एका मंचावर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिसतात। हे पहिल्यांदाच मनसेचे राजकीय पक्ष म्हणून खरं तर मंचावर आज उद्धव ठाकरे दिसणार असल्यामुळे खरं तर एक हा वेगळा विशेष योग म्हणावा लागेल। अर्थातच यावरून राजकारणामध्ये हे दोघे जण एकत्रित येणार असल्याचं जरी दिसत असलं तरी औपचारिक घोषणा बाकी आहे। त्या दृष्टीने नेमकी काय चर्चा दिसतेय? अनुभवात उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट किंवा पक्ष जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी सामील आहे। त्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीतले दोन इतर पक्ष आहेत जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, या दोघांचं मत विचारात घेणं गरजेचं आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मवियाचं काय होणार हा देखील प्रश्न आहे। त्याच निमित्तानं जोपर्यंत बिहारच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत कदाचित मवियामध्ये राज ठाकरे यांना घेण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो लांबणीवर टाकला जाईल, परंतु त्या दृष्टीनं वाटचाल देखील सुरू झालेला आहे। केवळ राजकीयदृष्ट्या दोघांनी एकत्र येऊन चालणार नाही। येणाऱ्या काळामध्ये मविया महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे किंवा काँग्रेस पक्ष आहे ते देखील एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विरोधकांची एकजूट जी आहे ती दाखवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेऊ। दीपोत्सव आज होतो आहे दादरमध्ये, मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या दीपोत्सवाकडे आहे।